एकीकडे पाहतोय दुसरीकडे प्रकाश पाटील सर यांना देखील आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला चेंडू वर द विकेटचा मारा रिवर्सची पाटेन प्रयत्न पहिले चेंडूवर सक्सेस चेंडू गेला यावेळेला सीमारेखा बाहेर वन बॉम्ब 4 धावांसाठी पंच आमच्यापर्यंत इशारा देत असताना प्रकाश पाटील पहिला चेंडू होता आणि ॲज युजुअल टिपिकल प्रथमेश ठाकरे हा फटका खेळलाय प्रथमेश ठाकरेनं स्विच हिटचा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये मी जे मिस केलं होतं स्ट्रायकर एंड प्रथमेश ठाकरेची स्ट्रायकर एंड मिस केली होती यावेळेला तर स्ट्रायकरला आला कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपल्याला सवय लागलेली असते सचिन सेवागची जोडी आली तर स्ट्रायकरला सेवाग ती जोडी आपल्याला पाहायला मिळेल तसं स्ट्रायकर एंडची सवय होती प्रथमेश आले आणि पहिल्या चेंडूला स्ट्राईक केलंय चौकार आता अजून एक फटका अजून त्यापेक्षा देखणा आज प्रथमेश ठाकरे पहिल्या सामन्यामध्ये थोडंच होते कमी पण त्याची भरपाई या सामन्यामध्ये नक्कीच होईल की काय पहिला चौकार आणि आता षटकार यस नक्कीच म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेले तर कुठेतरी थोडासा शांत होता प्रथमेश ठाकरे आपण पाहायला गेलं तर स्वास्थ्यामध्ये गमावत असताना पाहायला मिळालं परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये ही पूर्णतः भरपाई करून घेईल की काय अशी फलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा तोच प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला दहाडला गेलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार अप्रतिम बॅटिंग थोडासा पिक केला लेनला शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी इतका नव्हता गुड लेन वरनं वर येणारा चेंडू होता आणि त्या लेनला पिक करून असा पिकअप असा स्ट्रोक बघा थोडासा असं नाही की शॉर्ट ऑफ लेन होता पिक केला त्या लेनला त्यानं पिक केला आणि फटका खेळला आणि ज्यावेळेला तो पहिला चौकार ठोकला ना म्हणजे षटकार ज्यावेळेला आला होता त्याच वेळेला त्याने इरादे त्याचे स्पष्ट केले होते की अटॅकिंग खेळायचं आक्रमक खेळायचं आहे भले पहिल्या फेरीचा असो दुसऱ्या फेरीचा असो 3 चेंडूवरती आतापर्यंत राहिलं तर 4 6 6 3 चेंडूवरती 16 धावा यस नक्कीच आणि प्रथमेश ठाकरे यांची फलंदाजी आपण पाहायला गेले तर धावांची भूक ही न मिटणारी अशी असते आणि तशा प्रकारची आतापर्यंत फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला चेंडू जातोय जमिनीलगत मैदानाला अगदी गुदगुळ्या करत परंतु चेंडू यावेळेला थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होत आहे 1चं 2 आणि 2चं 3 मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आणि 3 ही धावा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात पहिले 4 चेंडूंचा खेळ होतोय जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 19 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात 4 चेंडूचा खेळ झाला 19 धावा धावफलकावरती आहेत 1 चौकार 2 षटकार त्यानंतरचा 3 धावा विश्वनाथ जाधव थोडंसं डेंजर एंडला धावत होते त्यावेळेला यस्टांवरती नेम लागतोय की काय असं वाटत होतं आता विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडला हलक्या हातानं खेळला जातोय 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली झाली एका धाव्यावरती समाधान स्कोअर जाऊन पोहोचलाय 2-0 पहिल्या 3 दिवशी ड्यू फॅक्टर नव्हता दवाचं प्रमाण नव्हतं पण कदाचित ज्या पद्धतीने आता आउटफील्ड चाललंय असं वाटतंय की दवाचं प्रमाण येईल की काय थोडंसं जी आशंका आहे ड्यू फॅक्टरची ते होऊ शकेल 5 चेंडूचा खेळ झालाय धावा धावफलकावरती 20-20 यस नक्कीच मतलब हे 2 सलामीवर फलंदाज असे आहेत ना एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ सव्वा शेर आहे असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तो पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने चेंडू जातोय हवेमध्ये यावेळेला उंची जास्त लांबी कमी पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त होतोय पहिल्या 6 चेंडूमध्ये 2 सलामीवर बॅटर आपला यावेळेला खऱ्या अर्थानं रंग उधळत असताना पाहायला मिळतात 6 चेंडूंचा खेळ होतोय ज्या ठिकाणी 22 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना तुकाराम सर 22 धावा धावफलकावरती आहेत आणि जसं आपण प्रथमेश ठाकरेंचा उल्लेख करतोय तसा विश्वनाथ जाधव सुद्धा आहे धानिव गावचा खेळाडू गेले कित्येक वर्ष आपण या मैदानावरती पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहिलं आहे आणि मागे म्हणजे गेल्या वर्षी जे 25वं वर्ष होतं ज्यावेळेला NCAA चषकाचं त्यावेळेला फायनल विजेता जो ग्रामीणचा होता ना धानिवचा संघ गेल्या कित्येक वर्षाचं स्वप्न होतं ते स्वप्न त्यावेळेला पूर्ण झालं होतं त्यावेळेला एक अर्धशतक आलं होतं खास करून विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं याच मैदानावरती तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज झाल्यात गोलंदाजीसाठी रेडी होतोय लाखा धावा धावफलकावरती 22 यस नक्कीच 22 धावा धावफलकावर येत असताना लाखा उंच तगडा ताकदवान गोलंदाज आहे ज्या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे तो गोलंदाज परंतु पुन्हा एकदा तोच प्रयत्न रिव्हर्सी पॅटर्न केला जातो सिंगल धाव एकीकडून आपण पाहायला गेलं तर संथ गतीने सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतो विश्वनाथ जाधव वैयक्तिक 3 चेंडू 3 धाव्यांवर खेळतो तो दुसरीकडे
आग उबाळत असताना आतापर्यंत मैदानामध्ये आग उबाळली जाते अशी फलंदाजी. 5 चेंडू 21 धावेंवर प्रथमेश ठाकरे वारडगावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. रोल पण महत्वाचा आहे ना. म्हणजे विश्वनाथ जाधवना माहिती आहे सध्याच्याकडला प्रथमेश ऑन फॉर्म आहे. मग बऱ्या वेळेला काय असतं की लीड रोलमध्ये जायचं की सपोर्टिंग रोलमध्ये जायचं हाही प्रकार असतो. कदाचित तोही विचार असावा. विकेट पाहिजे इथे लाखा 11 आलसोले संघाला आणि तोही प्रथमेशचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुट पंच केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जाईल पोचेल फीड करेल तोपर्यंत दोन खेळाडूंनी या चेंडूवरती जे कॉलिंग होतं ते महत्वाचं होतं. जसा चेंडू आला प्रथमेशने कॉलिंग केला सेकंडचा 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25-25. येस नक्कीच. प्रथमेश ठाकरे स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष रहेगा सिनेमे. हे लक्ष घेऊन आतापर्यंत चालत असताना हा प्रथमेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्वतःच्या संघाला आज मंथन रिसॉर्ट नवापूरच्या संघाला आज खऱ्या अर्थानं नारंगीचं चषक हे आपल्या नावी करण्यासाठी तशा प्रकारची फलंदाजी वैयक्तिक एकाकी झुंज देत असताना आतापर्यंत संघाला एक स्वतःची जिम्मेदारीने खेळत असताना पाहायला मिळतो. तुकाराम सर बिलकुल जसं तुम्ही उल्लेख केला कारण प्रत्येकाला वाटतं की इथून आपण विजेतेपद घ्यावा मिरवावा आणि तो उंचावा आणि तेच आलेले असतात. म्हणजे प्रत्येक खेळाडूला जर पाहिलं तर या मैदानावरती असताना तेच गोष्ट ध्यानात असते. स्कोर 25. फुल टॉस बॉल पायावरचा चेंडू फ्लिक केला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि लाखा 11 टीम सुद्धा म्हणजे तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ करून इथपर्यंत दाखल झालेत. त्यामुळे असं नाही की तुम्ही या सामन्यामध्ये कुठेतरी मागे आहात. फक्त प्रयत्न करायला हवा. धावा आहे धावफलकावरती 26 1.4 षटकांचा खेळ होत असताना. येस नक्की 26 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. लाखा आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय म्हणजे पहिलं षटक थोडंसं कुठेतरी महागडं पडत असताना पाहायला मिळत आहे. परंतु लाखा यांनी आतापर्यंत धावा रोखवलेल्या पाहायला मिळतात. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले 2 सलामी बॅटर अशा आहेत ती कोणत्याही क्षणाला कोणताही सामना कधीही उद्ध्वस्त करू शकतात. परंतु लाखा ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय पहिले 5 चेंडू 4 धावा फक्त खर्ची पडत असताना तुकाराम सर नक्की असं म्हणावं लागेल की आता ते नालासोपारापासून आसोळ्यापर्यंत तुम्ही जर बाय रोड गेला तर मध्ये भरपूर स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्यामुळे आसोळ्या संघाच्या लाखाने पण ते स्पीड ब्रेकर टाकलेत. ज्या वेगाने ज्या स्पीडने चाललं होतं ना त्याच्यामध्ये गती कमी करण्यास भाग पाडलाय. मागच्या 5 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आहे या षटकातील धावा आहे धावफलकावरती 26-26. थोडासा स्लाइस करायचा होता. पहिल्या वाटला इनसाइड आउट खेळती स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू खेळला डी पॉईंटवरनं ज्यावेळेला फील्ड होईल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. चांगले षटक लाखा यांनी हाताळले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरसेने धावा झाल्यात त्या धावफलकावरती 28-28. येस नक्कीच 28 धावा आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळालं. परंतु लाखा ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळाला म्हणजे लाखा आज स्वतःला म्हणतोय की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्शवून देत असताना लाखासारखा गोलंदाज तुकाराम सर पाहायला मिळाला. नाही म्हणून मागे काय घडलंय त्याचा विचार न करता तुम्ही काय करू शकता याच्यावरती ऑन प्रेझेंट तुम्हाला चांगलं करायचं आहे. पुढचा मॅच पेलार बी आणि बागमंडला विभाग श्रीवर्धन या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. शेवटचा षटक सुनील आखूट टप्प्याचा चेंडू आहे. एक आपला आवडता फटका खेळला आहे फक्त चौकार की षटकार. इट्स 4 चौकार. यस नक्कीच आतापर्यंत धावफलकावर धावा एक वैयक्तिक खऱ्या अर्थानं कर्णधाराची जशी भूमिका असते ती भूमिका या ठिकाणी लीड करत असताना टीमला आज स्वतः पाहायला मिळतो प्रथमेश ठाकरे सर. ओके चांगलं उदाहरण तुम्ही दिले कारण जी गोष्ट प्रथमेशसाठी आहे ना तीच गोष्ट आता लाखा 11 साठी आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद जसं तुम्ही उदाहरण दिलं त्यांचंही म्हणणं आहे की एखाद्या दिवशी तुम्हाला समस्या आली नाही ना समजायचं तुम्ही चुकीच्या रस्त्याला आहात. त्याच्यामुळे तेही लक्षात ठेवायचं आहे. समस्या येणार प्रॉब्लेम येणार
पण त्या समस्येचं निराकरण करा, प्रॉब्लेम दुरुस्त करा. इथे तेच करायचं आहे सुनीलला. भले प्रतिस्पर्धी तगडा आहे पण तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला, टॅलेंट तुमच्याकडे पण आहे, तेही दाखवायचं आहे. आकोटाप्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर, अक्षरशः ताकद जोगली, तुटून पडले आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. प्रथमेश ठाकरे आणि प्रथमेश ठाकरे आज मैदानामध्ये अगदी वादळासारखा झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अरे खामियाबी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत ठाकरे हा ब्रँड चालतो खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्णतः भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील हा खेळाडू आज आपण पाहायला गेलं तर एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू, एक वेगळा अष्टपैलू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो प्रथमेश ठाकरे आज मैदानामध्ये पुन्हा एकदा रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला आणि प्रथमेशने तो प्रत्ययही दिलाय. चेंडू गेला सर मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, सिक्सर, षटकार. धावा डीजेला थांबेल करणार. बॉटिंग ऑन 42 आणि या चेंडू चाललाय बाउंड लाईन जवळ. चेंडू गेलाय समीर रेषेपार. 42 + 4 46, 4 and 6. डीजे. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 50 धावा फलकावर येत असताना पाहायला मिळतं, परंतु शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. प्रथमेश ठाकरे वैयक्तिक आतापर्यंत 46 धावा, 13 चेंडू. 50 धावा लागतील का वैयक्तिक प्रथमेश ठाकरे, यावर देखील आता मैदानात नजर दिली जाते. आणि 50 धावा कुठल्या गेल्यात MS धोनी स्टाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेश ठाकरे 14 चेंडू 52 धावेंची खेळी. अप्रतिम खेळी. थोडीशी बाट वर करा प्रथमेश करणं. अप्रतिम एक जलद गतीचं शतक आलंय, एक शतक अर्धशतक आलंय. ज्या अर्धशतकाची आठवण आम्ही केले MVP जो मीरा भाईंदर बिग बॅश लीग झाली तिथे सुद्धा असं वेगवान अर्धशतक भावांचा पाठला करायचा होता आणि त्यावेळेला मात्र त्यांनी अप्रतिम खेळ झाला होता. नाही, खरोखर एक सुंदर एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि खऱ्या अर्थानं आज प्रथमेश ठाकरे ज्याचा खेळ पाहण्यासाठी आज प्रत्येक क्षण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात आलाय आणि तशा प्रकारचा आज प्रेक्षकांना देखील आनंद करून सोडलाय. खऱ्या अर्थानं प्रथमेश ठाकरे यांची बॅट तळपत असताना पाहायला मिळतंय. 14 चेंडू 52 धावींची खेळी. गुड्डू ह्या नावाने भरपूर असं प्रेम मिळतो. हा गुड्डू आज पुन्हा एकदा मैदानामध्ये तळपत असताना पाहायला मिळतोय. आणि अजून एक उल्लेख करावा असं वाटतोय तुकाराम सर, म्हणजे ह्या मैदानामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर नारंगीच्या मैदानामध्ये हा प्रथमेश ठाकरे मला वाटतं फेवरेट मैदान आहे. त्याचंही फेवरेट मैदान आहे आणि प्रेक्षकांचा तो फेवरेट आहे, त्याच्यामुळे दोन्ही आहे. म्हणजे त्याचंही आवडतं मैदान आहे आणि प्रेक्षकांचा आवडता. ही इनिंग बघा प्रथमेश ठाकरे यांची 5 षटकार आणि 3 चौकाराने सजलेली ही इनिंग. 14 चेंडूमध्ये 52 धावांची इनिंग. इथे धुक्याचं साम्राज्य होतं पण त्या धुक्याला भेदून षटकार ठोकलेले आहेत ते प्रथमेश ठाकरेनं. 371च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा उभारल्यात आणि 14 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी. पण आम्ही का म्हणतोय की एखादा खेळाडू असतो, एखादा जसं मैदान असतं आवडतं तसंच आपण पाहतोय. तर ही खेळी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. टॉसही पाहणार आहोत पण 52 धावांची एक आक्रमक इनिंग ॲज युजल. टिपिकल प्रथमेश ठाकरे. जसं मी नेहमीच सांगतो, म्हणजे याचं नाव तुम्ही सांगितलं ठाकरे ब्रँड आहे, नाव यांचं प्रथमेश ठाकरे आहेत पण मिळेल तो चेंडू ठोकरे असा याचा खेळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूला त्यानं सीमारेषा पार पाठवले. 52 धावांची खेळी, 56 धावा केल्यात. 57चा पाठला करायचा आहे तो लाखा 11ला. पुढचा मॅच ज्याचा टॉस झालाय पेल्लार बी आणि दुसरा बाजूला बाग मंडला विभाग श्रीवर्धन या दोन संघादरम्यान होईल. याच्यानंतरचा मॅच चालू मॅच आहे. 57 धावांचं भलं मोठं लक्ष गाठायचं आहे.
येस नक्कीच जसा तुकाराम सर तुम्ही उल्लेख केला परंतु दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर लाखा यांचा देखील उल्लेख करावा असं वाटतंय म्हणजे दोन असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ऑल इंडियाचे खेळाडू होते एक विश्वनाथ जाधव तर दुसरीकडे आपण पाहतोय प्रथमेश ठाकरे परंतु लाखा ज्या प्रकारचं षटक हाताळलं 6 चेंडू 6 धावा फक्त खर्ची पडत असताना एक तिखट मारा करत असताना पाहायला मिळाला कंजूस गोलंदाजी ज्याने वैयक्तिक प्रयत्न केले अशी चांगली गोलंदाजी हाताळत असताना लाखा देखील आपल्याला पाहायला मिळाला कारण वेगामध्ये बदल होता चला ओपनिंग पेअर चला वेगामध्ये थोडासा बदल होता बघा ज्यावेळेला एखादा स्ट्रोक प्लेइंग खेळाडू असतो ना त्याला चेंडू बॅटवरती वेगाने येणं आवडत असतं लाखाचा पेस थोडासा कमी होता कदाचित त्या पेसी जुळवून घेताना प्रथमेश असतील विश्वनाथ जाधव असतील यांना थोडंसं जो डिफिकल्टीज आपण पाहिली होती त्यामुळे लाखाचं ते षटक जे 6 धावांचं आलं होतं ते फक्त त्याच करता आलं होतं तर लाखाचंही कौतुक आहे आता बघूया तो 57 धावांचा पाठलाग कसा केला जातोय सलामी जोडी मैदानावरती सज्ज लाखा 11 नक्कीच एक प्रतिनिधी आपण पाठवा तो होता तोही निघून गेला त्याच्यामुळे नावं कळणं गरजेचं आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये आम्ही सांगितलं की 2 चेंडू 7 धावा आहे ज्याचं नाव कळत नाहीये कल के अखबार में पढ़ लो पता चल जाएगा पण तसा सिक्सर मारला होता त्याने पण आता नाव कळणं गरजेचं आहे डिजिटल स्कोरिंग आहे ते पुढे जाणं आवश्यक आहे येस नक्कीच लाखा 11 आचोळेचा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे 2 सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात लक्ष धावफलकावर पाहायला गेलं तर 18 चेंडू 57 धावेंचं भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय परंतु क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेला ना तर अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा आपण पाहतो ना की कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय आणि कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघताना पाहायला मिळतो पहिला चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा प्रथमेश ठाकरे का ओळखला जातो माझी का ओळख आहे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आज संपूर्णतः भारतात हे दर्शवत असताना आज नारंगीच्या एका ऐतिहासिक मैदानामध्ये सर यावेळेला खऱ्या अर्थानं जोखीम घ्यावी लागेल रिस्क घ्यावी लागेल आज लाखा 11 संघाला जर का रिस्क नाही घेतली तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल ह्या स्पर्धेसाठी नाही ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे जसं आमच्या झहीरबाचा फेमस डायलॉग आहे की 365 दिन इंतजार करना पडेगा तो आहे लाखा 11 असेल आपण एक एक्स्ट्रा खेळ अजूनही आला नाहीये तर पाठवा दुसरा चेंडू या षटकातील टप्प्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण मोठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय थोडेसे सावकाश आले आता आसोळेवाले आहेत नालासोपारावाले आहेत याच्याहून जास्त फास्ट ट्रेनला तर ते रिटर्न येतात त्याच्यामुळे इतका वेळ गेला तर दुसरी धाव नाही सोडणार तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण येस नक्कीच पहिले 2 चेंडू 3 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जातं सुरेख लाईन लेन टप्पा ऑन साइडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न सिंगल धाव एक संथ गतीने सुरुवात करत असताना पाहायला मिळतो पहिले 3 चेंडू 4 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात परंतु मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ आज स्वतःला म्हणतो की क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम हे आम्हाला जिंकायचं आहे या ठिकाणी साध्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडून तितकाच प्रयत्न चालू आहे परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची हाताळली जाते म्हणजे फलंदाजीमध्ये एक झळक दाखवली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय चांगली टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत प्रथमेश ठाकरे नाही बऱ्याच यंगस्टरना हे शिकण्यासारखं आहे म्हणजे त्यांनी धावा केल्यात रन केल्यात पण आपल्या याचा जर पाहिलं तर टप्पा विसरत नाहीये लेग स्टंपच्या बरोबर थोडासा बाजूने जाणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना हॅलो 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 ठीक वर्ध विकेटचा मारा केला जातो पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला खेळाडूला दुखापत झाले का थोडस यावेळेला चेंडू जमिनीलगत जाऊन उछाली घेत असताना पाहायला मिळतोय खेळाडूला थोडीशी कुठेतरी दुखापत झाले आयोजकांना विनंती असेल आपण फर्स्ट एड बॉक्स पाणी घेऊन जायचंय त्वरित धावफलकावर जिथे आपण पाहतोय धावफलक आतापर्यंत 18 चेंडू 57 धावेंचं आव्हान धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात सुरेखरित्या गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळाला आखडू टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावेळेला थोडासा कुठेतरी एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो खेळाडूला यावेळेला दुखापत होते
थोडं उचलीनं चकितही केलं आणि बीट देखील केलं होतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर या चेंडूला खेळताना कदाचित जे बॅकफूटला गेलं वेग जास्त होता, त्याच्यामुळे तो शरीरावरती चेंडू आदळला. फक्त अपेक्षा इतकी असावी की जास्त दुखापत गंभीर नसावी. आणि मंथन रिसॉर्टचा संघ आपण पाहायला गेल्यानंतर एका स्टार कास्टने भरलेला आजच्या दिवसातील हा संघ पाहायला मिळतो. म्हणजे राहुल पाटीलला आपण पाहतोय, प्रथमेश ठाकरे, क्रितेश घरत हा देखील आपण पाहतोय, विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय, अक्षय घरत सारखा एक मोठा ब्रँड म्हणजे पाचच्या वर्षीचा ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, तो देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सूरज पास्टेला आपण पाहतोय. अनेक मोठी मोठी स्टार कास्ट आज मंथन रिसॉर्ट नवापूरच्या नावावर खेळत असताना एक चॅलेंजरचा संघ आपण पाहतोय. त्याचा उल्लेख मी पहिल्या मॅचमध्ये केला होता की जे हुकलेलं विजेतेपद होतं 2 वर्ष अगोदरचं ते आपल्याला पटकावायचं आहे. हो, झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडंसं स्लिप देखील झाले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, कारण 2 वर्ष अगोदर ताकदवर संघ होता, असा नाही की नव्हता. अक्षय घरत देश चांगला संघ होता, पण एक मॅच तो सेमीफायनलचा मॅच अजून मला आठवतो, ज्या वेळेला तृष्णा एनेवाल मालाडच्या अगेन्स्ट त्यांचा मॅच होता. एक तर मॅच त्यांच्या आटोक्यात होता, चेंडू ट्रॅव्हल होत नव्हता, मध्यरात्र होत आलेली होती आणि त्यावेळेला आकिबनं ते 2 सिक्सर मारले. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती 2 रन पाहिजे होता आणि झेल सुटला होता. त्याच्यामुळे ही आठवण आहे 2022ची. सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला आणि त्या स्पर्धेचे आम्ही देखील साक्षीदार होतो, हा जवळून आम्ही तो देखील सामना पाहिला होता. जबरदस्तरित्या सामना आपल्याला पाहायला मिळाला, अंतिम फेरीचा सामना. परंतु पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय, जिथे 18 चेंडू येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 50 धावा अजून देखील धावफलकावर लागवायच्यात. राहुल पाटील पहिला चेंडू, या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर राहुल पाटील कुठेतरी निर्धाव पूर्णतः षटक हाताळत असताना पाहायला मिळाला. तर पहिल्या चेंडूवर यावेळेला सिंगल धाव येते, प्रयत्न करावे लागतील, अजून देखील मॅच जिवंत आहे. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेळ लावणार ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपल्याला असंख्य असा मोठा मित्रपरिवार दिला, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज अक्षरशः आपल्याला वेळ लावून ठेवलाय ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आज आपण नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक टेनिस बॉल क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 9 धावा, 1.2 चेंडूंचा खेळ. लक्ष धावफलकावर 57 धावांचं भलं मोठं आव्हान धावफलकावर पाहायला मिळत आहे. प्रयत्न दुसरीकडून देखील होतोय, परंतु पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे, प्रत्येकाला आनंद देणारा, प्रत्येकाचा विरंगुळीचाही आहे, काही काहींचा पॅशन आहे, म्हणजे तिथे करिअरही घडू शकतो. आज तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो मी, ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण क्रिकेट हा सर्वांना हवावा असा वाटणारा, आवडणारा, प्रेक्षकांना आवडणारा. पण आज काय झालं, या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या जो ऑल ओव्हर त्याचा रूप होतं ना, ते रूप बदललेलं आहे, एक थोडंसं ॲडव्हान्स झालेलं आहे. ज्यावेळेला ISPL आली, आता त्याचं रूप बदललेलं आहे. ह्याच्यामध्ये करिअर घडू शकतं, इथून एक थोडंसं एस्टॅब्लिश होऊ शकतो खेळाडू, हेही आपण पाहिलं आहे. त्यामुळे पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बदललेला आहे. पहिला ॲज अ फन किंवा ॲज एक कॉम्पिटिशन म्हणून एखाद्या स्पर्धेकडे, या खेळाकडे पाहिलं जायचं, ते आता याचं स्वरूप बदलून एक ॲज अ करिअर देखील होऊ शकतं, हे पाहिलं जातंय. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला. परंतु ह्या ठिकाणी आज आपला वसई तालुक्याचा प्रेक्षक वर्ग हा अतिशय म्हणजे 5च्या वर्षाचं एक रौप्य महोत्सवी वर्ष, 25वं वर्ष, आणि मगाशी देखील उल्लेख केला होता की ना भूतो ना भविष्य, असं ते स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि ती स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढच्या वर्षी, यंदाच्या वर्षामध्ये देखील ती स्पर्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळेलच. काही महिन्यामध्ये ती देखील आपल्यापर्यंत तारीख येईल. 5 ते 9 फेब्रुवारी NCC चषक, ऐतिहासिक असं मैदान. आणि ऐतिहासिक मैदानामध्ये आपल्याला गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की रौप्य महोत्सवी वर्षामध्ये ज्या प्रकारचा जो सामना राहिला होता, येणारे 6 चेंडूमध्ये 44 धावा अजून देखील धावफलकावर लागवायचे आहेत. म्हणजे आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत, क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु असं म्हटलं जातं ना की कोणाला दारूची नशा, तर कोणाला मात्र पदाची नशा. परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत, आम्हाला फक्त आणि फक्त त्या घरातील ट्रॉफींची नशा. प्रत्येकाला पाहिजे ते, म्हणजे शोकेशवरती काही जे रॅक आहेत ना, त्याकरता खाली ठेवलेले असतात की तिथे मला ट्रॉफी ठेवायची आहे आणि ते इतरांनाही दाखवायची आहे.
ते पाहिलं जातं. आपण चर्चा करतो कारण आता एकतर्फी सामना चाललाय, फक्त औपचारिकता या सामन्यातली आता शिल्लक राहिले. आणि मृदुल मेहर यांनी गेल्या वर्षी स्पर्धेचा नक्कीच उल्लेख केला. त्या स्पर्धेमध्ये सर्व काही आपण पाहिलं, पण तो प्रेक्षक वर्ग आम्ही गेले म्हणजे 25 वर्ष होतं, इतक्या वर्षाने पहिल्यांदा इतका प्रेक्षक वर्ग पाहिला होता. तो पण शांत आणि संयमी. भले तो यायचा मध्ये आपल्या आवडते खेळाडूंचा सेल्फी काढायचा, फोटो काढायचा, पण पुन्हा एकदा आपल्या जागेवर जायचा. कदाचित मृदुल म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये इतका शांत संयमी प्रेक्षक वर्ग फार अभावानेच दिसतो. तो नारंगी ग्रामस्थ क्रीडांगणाच्या मैदानावरती गेल्या वर्षी पाहिला होता. येस, नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतं. सामन्याचं पारडं आपण तुकाराम सर्व पाहायला गेलं ना तर थोडंसं कुठेतरी एकतर्फ असं जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच म्हटलं जातं ना की क्रिकेटचं विश्व हे आगळं वेगळं आहे. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला मात्र सिद्ध करावं लागतं. नक्की स्वतःला सिद्ध करायचं. आता क्रितेश करत आहे विरवाडीचा हा खेळाडू, आणि एक स्पर्धेची आठवण बरोबर हे दोघे समोरासमोर होते त्यावेळेस. त्याच्यामुळे क्रितेशने केलेल्या धावा निर्णायक ठरल्या होत्या त्या मॅचमध्ये. कारण या सगळ्या आठवणी आहेत, म्हणजे एकमेकांच्या जोडीने कधी खेळल्यात, एकमेकांच्या समोर कधी खेळलेल्या आहेत. त्यामुळे ती आठवण आहे या मैदानावरती. बिरवाडीचा हा खेळाडू, आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये त्याचाही बोलबाला भरपूर आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळलाय, जरूर चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ. पुढचा मॅच होतोय, दोन्ही टीमने बी रेडी राहा. पेल्लार बी आणि दुसऱ्या बाजूला बांग बंडला विभाग श्रीवर्धन हे दोन संघ खेळतील. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आपण सामना पाहायला गेलं तर 57 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. 14 धावा धावफलकावर. आज सामना फिनिश आहे, क्षमा असावी. कॉंग्रॅच्युलेशन टीम मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ आणि हार्डलक टीम लाखा 11 चॅलेंजर. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच मध्ये बघूया 56 धावा केल्या मंथन